कृषी उत्पादन प्रक्रियेत जमिनीप्रमाणेच पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. पाणी ही अमूल्य अशी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाण्याशिवाय अन्नधान्याचं उत्पादन होऊ शकत नाही. त्यामुळे या जलसंपत्तीचं संरक्षण, संवर्धन आणि तिचं उपयुक्ततापूर्ण फायदेशीर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपल्याकडील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. या शेतीसाठी संरक्षित जलसिंचनाची साधनं निर्माण करणं, जमिनीची प्रचंड प्रमाणात होणारी धूप थांबवणं, तसंच पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण भागातील उत्पन्नाची आणि उत्पादनाची साधनं वाढवणं, यासाठी जलसंधारणाद्वारे पाणलोट विकास कार्यक्रमास प्राधान्य देणं गरजेचं झालं. आणि या पाणलोट क्षेत्र विकासात लोकसहभाग आवश्यक आहे, असं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हर्षल भांगे म्हणतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाणलोट विकास म्हणजे काय, त्या अगोदर आपण पाणलोट म्हणजे काय हे बघू. पाणलोट म्हणजे पावसाचं पाणी जिथे रनऑफच्या स्वरूपात किंवा अपधावाच्या स्वरूपात एकत्रितरित्या एका कॉमन आउटलेट किंवा सिंगल आउटलेटला जिथून बाहेर पडतं आणि ती जी लाईन आहे म्हणजे रेषा आहे, ती जलविभागन रेषा याच्या थ्रू एकत्रितरित्या जी बाहेर निघते त्याला आपण पाणलोट असं म्हणतो. लोकांचा सहभाग असल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम हा योग्य पद्धतीने होऊ शकत नाही आणि पाणलोट हा जमीन आणि जनावरे आणि जनता यांच्या एकत्रित सहभागातून आपण करायची आहे. त्यामुळे आपण लोकांचा सहभाग हा फार मोलाचा आहे या पाणलोट विकासामध्ये. शेती व्यवसायात उपलब्ध साधन सामग्रीचा किती कुशलतेने आणि कार्यक्षमतेने वापर केला आहे हे शेतीपासून मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणावरून दिसून येतं. पाणी या नैसर्गिक संपत्तीचा देखील कुशलतेने वापर व्हायला पाहिजे. पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत पाण्याची कमतरता भासल्यास पिकाच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी पाणलोटाच्या क्षेत्रात विविध उपचार घेऊन पाण्याची दुर्भिक्षता कमी करता येते. कोकण हा नैसर्गिक समृद्धीने नटलेला प्रदेश आहे. कोकणात साधारण 3,500 ते 4,000 mm पाऊस पडतो. तरी देखील सर्व पाऊस हा अपधावेच्या स्वरूपात समुद्राला जाऊन मिळतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच किंवा हिवाळ्याच्या शेवटी पाण्याचं टंचाई जाणवायला सुरुवात होते. याकरिताच आपण पाणलोटा क्षेत्रामध्ये विविध उपचार घेऊन पाण्याची दुर्भिक्षता कशी कमी करता येईल किंवा पाण्याची तीव्रता जी कमी करता येईल याकरता आपण विविध उपचार राबवू शकतो. पाणलोट क्षेत्र हे एकंदरीत 3 विभागात विभागणी केलेली आहे. पहिलं म्हणजे रनऑफ, जिथे वहन क्षेत्र, जिथे दऱ्या खोऱ्या उंच किंवा स्टीप स्लोप असलेला प्रदेश, त्यामध्ये सर्व पाणीही वाहून येतं. दुसरा भाग म्हणजे त्यातला रिचार्ज, जिथे पुनर्भरण होतं. आणि तिसरं जे आहे ते साठवणूक, जिथे आपण स्टोरेज करू शकतो पाण्याचं. जे अपधावेने वाहून आलेलं पाणी आहे, वहन होऊन आलेलं पाणी, हे आपण तिथे स्टोअर करून त्यामध्ये पाण्याचा जलसाठा तयार करू शकतो आणि ते त्यानंतर आपण विविध पिकांकरिता, भूभाग रिचार्ज करिता, भूजल रिचार्ज करता आपल्याला तो वापरता येतो. कोकणात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी पावसाळ्यानंतर मात्र बरेचसे लहान मोठे पाण्याचे प्रवाह 1-2 महिन्यात आटून जातात. हे वाहून जाणारं पाणी अडवून ते मूलस्थानी जिरवलं किंवा साठवण केली तर त्याचा उपयोग भात पिकानंतर इतर भाजीपाला लागवडीसाठी करता येऊ शकतो. यासाठी वेगवेगळे बंधारे बांधून जलसाठा करता येतो. या बंधाऱ्यांविषयी
डॉक्टर भांगे सांगतात, कोकणातील भौगोलिक परिस्थितीला अनुसरून आपण लोकल म्हणजे स्थानिक उपचार जे जलसंधारणाकरता आपल्याला विविध उपचार करता येतील ते उपचार आपण इथे करू शकतो. त्यामध्ये सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, वळण बंधारा, त्यानंतर स्थानिक पातळीवर जी नदी ओढ्यामध्ये जे करता येईल असे कोकण विजय बंधारा, वनराई बंधारा, सुधारित वनराई बंधारा, त्यानंतर पत्र्यांचा जो बंधारा आहे, पत्र्यांचा बंधारा, अशा प्रकारे विविध उपचार साधन करून त्यामध्ये जलसाठा होऊन तो जलसाठा आपण संरक्षित सिंचनाकरिता किंवा दुबार भाजीपाला पिकांकरता तो आपल्याला वापरता येऊ शकतो. कोकणात पावसाळ्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या सुमारे 80% पाणी अपधावेच्या स्वरूपात भूपृष्ठावरून वाहून जातं. या पाण्याच्या अपधावेचा वेग कमी करण्यासाठी कोकण विजय बंधाऱ्यासारखा दगडी बंधारा उपयुक्त ठरतो. दगडाचा असल्यामुळे तो मोठ्या प्रवाहात वाहून जात नाही, त्यामुळे तो जास्त काळ टिकतो. वेगवेगळ्या उपचारांची स्थानिक कंडिशन आणि त्याची साईट सुटेबिलिटी किंवा जे आपल्याला योग्य जागा निवडी करता जे निकष आहे त्यामध्ये हे जे बंधारे आहेत ते 2 प्रकारात मोडले जातात. एक तात्पुरते आणि दुसरे कायमस्वरूपी. कायमस्वरूपीमध्ये सिमेंट नाला बांध, माती नाला बांध हे जे आहे कृषी विभागामार्फत देखील करता येतात. आणि तात्पुरते जे बंधारे आहेत जिथे आपण अगोदर वनराई बंधारा, कोकण विजय बंधारा, घडीचा बांध हे घालायचो. आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण विजय बंधारा हा शिफारसीत केला असून स्थानिक पातळीवरती याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग शेतकरी बांधवांनी घेतलेला आहे. वनराई बंधारा हा जो आहे गोणीमध्ये आपण वाळू भरून बांधतो, त्यामुळे उन्हाच्या याच्यामुळे ते गोणी त्याची फाटून जाते आणि ती वाळू परत पात्रात नदीपात्रात पसरते. त्याऐवजी जर तिथे आजूबाजूला जे पडलेले अनगढ दगडं असतील त्या दगडांना आपण मोठ्या दगडांना रचून आपण एक बांध तयार करतो. त्याची तळाची रुंदी 1.2 मीटर, उंची साधारण अर्धा मीटर ते 1 मीटर. ज्याप्रमाणे आपण नदीची सुस्पष्टता किंवा ओढ्याची सुस्पष्ट काठ असतील त्याप्रमाणे आपण ती बदलतो. आणि वरची माथा रुंदी त्याचीही आपण अर्धा मीटर ठेवतो आणि आतल्या बाजूस आपण प्लास्टिकचं अंतरण करतो जेणेकरून पाणी दगडांमधनं वाहून खालच्या बाजूला जाऊ नये. आणि आपण ही जी बांध आहे कोकण विजय बंधारा हा आपण शिफारसीत करतो जिथे ओढ्यांचा उतार 1 ते 3% असतो, जेणेकरून 1% असेल तर जास्तीत जास्त पाणीसाठा हा मागच्या बाजूला तयार होतो. ज्याप्रमाणे उतार वाढत जाईल तसा तसा तो जलसाठा कमी होत जातो. त्यामुळे आपण कमी उताराच्या जागेत जर आपण कोकण विजय बंधारा घातला तर जास्तीत जास्त पाणीसाठा होऊन जे आजूबाजूला दोन्ही कडेला जी शेतं आहेत शेतकऱ्यांची त्यामध्ये आपण भातानंतर दुसरं पीक पाणी नसल्यामुळे इथे घेऊ शकत नाही. जेव्हा आपला हा कोकण विजय बंधारा पावसाळ्याच्या सरतेशेवटी साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जेव्हा पावसाचा वेग कमी होतो त्यावेळेस ही घालायची आहेत. आणि पाणीसाठा तयार झाल्यानंतर भात कापणीनंतर आपण त्यामध्ये भाजीपाला लागवड करू शकतो. आणि भाजीपाला लागवडीला 2 ते 3 पाण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये दोन्ही काठावरती आपण वाल, कडवा, पावटा अशी विविध पिकं आपण जी कमी पाण्यात येतात ती भाजीपाला पिकं आपण तिथे घेऊ शकतो. कोकण विजय बंधाऱ्याचे फायदे हे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुशल कारागिरांची इथे आवश्यकता नसते. आपण एकावरती एक दगड रचून हा बांध घालू शकतो. त्यानंतर दरवर्षी याला बांधायची आवश्यकता नाही. जी पडझड होते दुरुस्ती आणि देखभाल केली तर आपण परत खाली पडलेली दगडं व्यवस्थित रचून आपण तो बांध परत घालू शकतो. प्लास्टिक एकदा टाकलेलं प्लास्टिक आपण 2 सीझनकरता वापरू शकतो. पावसाळ्यात आपला पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर जेव्हा ओढ्यातलं पाणी संपतं त्यावेळेस आपण ते प्लास्टिक काढून घेऊन त्याचा सुरक्षित ठेवून परत दुसऱ्या वर्षी आपण ते प्लास्टिक वापरू शकतो. इथे जी मातीची धूप होऊन जाते ती धूप पण कमी प्रमाणात त्या बंधाऱ्यात साठली जाते आणि तेच आपण वापरू शकतो. नंतर जेव्हा पूर्णपणे तो भरून जातो त्यावेळेस आपण तो डिसिल्टिंग करून किंवा माती गाळ उपसून आजूबाजूच्या शेतात वापरू शकतो. कमी खर्चात होणारा आणि विशेष म्हणजे लोकांच्या सहभागातून आपण तो 2 ते 3 तासात बंधारा उभारू शकतो आणि
ही बंधारे उभारताना आपण सिरीजमध्ये एका पाठोपाठ एक असे जर वापरले तर जे पावसाचं पाणी जे वाहून जाणारं असतं ते थांबून भूगर्भात त्याचा पुनर्भरणास मदत होते, जेणेकरून बंधाऱ्याच्या खालच्या भागात ज्या विहिरी आहेत त्यालासुद्धा पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आढळून आलेली आहे. तर ते पाणीसुद्धा मग आपण सिंचनाकरता किंवा पिण्याकरता इतर वापरांकरता आपण उपयोगात आणू शकतो. कोकणात अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिकास ताण पडतो. अशावेळी शेततळ्यात साठवलेल्या पाण्यामधून एक किंवा गरजेप्रमाणे पाणी देऊन पीक वाचवता येतं. काही क्षेत्र रब्बी पिकावरही आणता येतं. म्हणजे पावसाळ्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारं पाणी शेततळ्यात साठवून त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनासाठीही करता येतो. परंतु कोकणातील पाण्याला न धरून ठेवणाऱ्या मातीच्या गुणवैशिष्ट्यामुळे अशा शेततळ्याचं अस्तरीकरण करायला हवं आणि हे शेततळं कोकणासाठी वरदान ठरू शकतं. शेतकरी बंधूंनो, आता आपण जी नदी किंवा पर्यामध्ये जे विविध उपचार करून पाणी साठा तयार करायचे जे बघितले बंधारे, त्यानंतर दुसरं असं की शेततळं हे विविध प्रकारचे असतात. तर जिथे कमी पर्जन्यमान असतं त्या ठिकाणी आपण शेतातनं वाहून जाणारं पाणी शेततळ्यामध्ये एकत्रित करून आपण त्याचा वापर करतो. त्याला आत येण्यासाठी एक आणि सांडवा असं पाणी आपण रनऑफचं एकत्रित करून शेततळ्यामध्ये साठवतो. पण कोकणामध्ये जमिनीमधून पाणी पाझरून जाण्याची क्षमता ही अतिशय जास्त असल्यामुळे तिथे साठलेलं पाणीही राहत नाही. त्यामुळे इथे शेततळ्यांमध्ये अस्तरीकरणाची फार आवश्यकता आहे. अस्तरीकरण आपण प्लास्टिकचं करू शकतो आणि आतून आणि चारही बाजूंना ते असणं आवश्यक आहे, तरच इथे पाणीसाठा शेततळ्यांमध्ये होतो. विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अस्तरीकरणाचं हे आहे, कारण इथली जमिनीची जी पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे ती जास्त आहे. इथे 3.5 ते 4,000 mm पाऊस पडून देखील, म्हणजे साधारण हा 4 मीटर पाऊस पडतो आणि एकदा शेततळं भरलं असलं तर एका दिवसात हे पूर्णपणे खाली होऊन जातं. म्हणजे एवढी जास्त त्याची पाणी वहन करण्याची क्षमता असल्यामुळं इथे अस्तरीकरण करणे फार आवश्यक आहे. अस्तरीकरणाकरता कुठलं कापड योग्य आहे, तर साधारण 250 GSM म्हणजे प्रति स्क्वेअर मीटर जर आपण 1 मीटर बाय 1 मीटरचा त्या प्लास्टिकचा तुकडा घेतला तर त्याचं वजन 250 ग्राम व्हायला हवं. तो 250 GSM किंवा 500 मायक्रॉन ते जाडीचं कापड आपण शेततळ्यांकरता वापरतो. शेतातील शेततळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी साठवून गरजेप्रमाणे पिकांना वापरता येतं. तसंच परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी या शेततळ्याचा उपयोग होतो. तेव्हा त्याचं आकारमान किती असावं याबाबतीत डॉक्टर हर्षल भांगे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, शेततळ्यांचं आकारमान किती असावं, आपलं क्षेत्र किती आहे आणि आपण त्यापासनं पाण्याचा वापर कशाकरिता करतोय यावरती शेततळ्याचं आकारमान, त्याची खोली ही अवलंबून असते. साधारण आपल्याकडे जर 1 हेक्टरचं क्षेत्र असेल तर आपण 20 बाय 20 मीटर लांबीचं आणि 2 ते 3 मीटर खोलीचं शेततळं करून 3 मीटर खोलीचं केलं तर आपल्याला साधारण 25 लाख लिटर पाण्याची उपलब्धता होऊ शकते. आणि यामध्ये आपण कुठली पिकं घेणार, तर साहजिक आहे आपण हे पावसाचं पाणी एकत्रित साठवून त्यावरती पिकं घेतो, तर साधारण कमी पाण्याची खपत असलेलं पीक आपण यावर लागवड केली, भाजीपाला पीक, तर आपल्याला योग्य प्रमाणात त्याचा उपयोग करता येईल आणि जास्त भाग कव्हर होईल यामध्ये. यामध्ये सूर्याच्या प्रकाशामुळे उन्हामुळे त्याचं बाष्पीभवन होतं. तो बाष्पीभवन पण आपल्याला कन्सिडर करावं लागेल इथे. जर पाण्याचा जो लॉस होतो, अपव्यय होतो, तो बाष्पीभवनामुळे फार मोठ्या प्रमाणात होतो. साधारण 40% पाणी याचं बाष्पाच्या स्वरूपात निघून जातं ऑक्टोबर ते मेच्या दरम्यान. त्यामध्ये आपण मत्स्य सिंचनाकरिता एकत्रितरित्या आपण ते वापरू शकतो. आता शेततळं तयार करताना याचा आकार, तो आकार आपल्याला उपलब्ध असलेल्या जागेनुसार, जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात असेल तर आपण स्क्वेअर किंवा आयताकृती शेततळं आपण तयार करू शकतो.
यामध्ये खोदलेल्या मातीचा उपयोग आपण बांधाकरिता केला तर कमी खोलीत आपण जास्त पाणी साठवू शकतो. कारण 1.5 मीटर जर खोदलं तर 1.5 मीटरचा बांध आपण यामधून बनवून कमी खोलीत देखील आपण 3 मीटरची खोली या शेततळ्यामध्ये आपण गाठू शकतो. एकंदरीत अशा प्रकारे आपण शेततळाचा वापर करतो. सुरुवातीला जी सुपीक जमीन असते, आपण जेव्हा शेततळं खोदायला घेतो ती अर्धा मीटरपर्यंत किंवा जशी सॉईलची खोली असेल किंवा डेप्थ असेल त्यानुसार आपण ती सुपीक जमीन आजूबाजूच्या आपल्या शेतामध्ये पसरून द्यायची, जेणेकरून चांगली माती वाया जाणार नाही. आणि त्यानंतर निघणारं कमी कस असलेली किंवा मुरमाड माती ही आपण बांधाकरता वापरायची आहे. बांध करताना ती एकास एक असा उतार देऊन किंवा जसा जमिनीचा हार्डनेस असेल, कडक असेल किंवा मातीचं हे असेल त्याप्रमाणे आपण साईड बाजू उतार द्यायचा आहे त्याला. आणि बाजू उतार दिल्यानंतर अनुकुचीदार काही टोकं असतील बाहेर आलेली तर ती मातीची ढेकलं असतील ती आपण राप करून किंवा फोडून व्यवस्थित धुम्मस करून ती अंगण जसं तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला ती करायची आहे, जेणेकरून प्लास्टिक कापड जेव्हा आपण आच्छादन करतो त्या अनुकुचीदार दगडांच्या टोकांमुळं ते खराब होऊ नये किंवा फाटू नये याकरता आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. आणि शेततळ्या जेव्हा आपण ते कापड वरच्या बाजूस येतं तर बांधाच्या किंवा तळ्याच्या चारही बाजूस 1 फूट बाय 1 फूटचा असा चर खोदून त्यामध्ये ते कापड आपल्याला मातीने झाकून द्यायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस पाणी भरेल किंवा ते कापड खालच्या बाजूला सरकणार नाही, जेणेकरून त्याला चांगली अँकरिंग किंवा ग्रीप मिळेल, ते घट्ट त्यामध्ये बसून राहील. डोंगरमाथा आणि डोंगर उतारावर अजूनही पाण्याअभावी फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करता येत नाही. विशेषतः आंबा आणि काजू या फळ पिकांच्या लागवडीबाबत म्हणता येईल. येथे डोंगराळ भागात पाण्यासाठी शेततळ करता येत नाही, पण कोकण जलकुंड मात्र करता येणं शक्य आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारसीत केलेलं हे कोकण जलकुंड आहे. याचा उद्देश असा आहे की पावसाचे पाणी संकलन करणे. हे पावसानंतर जून ते जूनपर्यंत जेव्हा पावसाळा नसतो आणि त्यावेळेस पाण्याचा वापर आंबा आणि काजू पिकांना जी डोंगराळ भागात आहेत त्या ठिकाणी आपल्याला सलग मोठं शेततळं करण्यासाठी जमीन उपलब्ध नसते आणि उंच सकल भाग असल्यामुळे तिथे आपण शेततळं करू शकत नाही. अशा भागात आपण हे जलकुंड 4 बाय 1 बाय 1 मीटर म्हणजे 4 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल या प्रमाणात याचं आकारमान आहे. आणि यामध्ये साधारण 4000 लिटर पाण्याची साठवणूक होते. जसं आपण म्हटलं की उन्हामुळे याचं बाष्पीभवन होऊन साधारण 1000 लिटर पाणी जरी बाष्पीभवन झालं तर 3000 लिटर पाणी आपल्याला सिंचनाकरता उपलब्ध होतं. हे पाणी आपण सिंचनाकरता म्हणजे नवीन लागवड केलेली काजू आणि आंबा बाग याकरता वापरतो. पहिलेच पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे हे पाणी सरफेस इरिगेशननी न देता सबसर्फेस म्हणजेच आपण झाडाच्या चारही बाजूला बुंद्याच्या जवळ 30 सेंटीमीटर लांब बुंदापासनं आपण बांबू किंवा मानग्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला 2 ते 3 होल करून त्यामध्ये आपण हे पाणी घालायचं, जेणेकरून मुळांना हे डायरेक्ट ॲप्लिकेशन होईल आणि पाण्याची जी वाफ आहे ती पण कमी प्रमाणात होईल. आणि साधारण एका जलकुंडामागे 10 झाडं अशाप्रमाणे आपण हे कोकण जलकुंड शिफारसीत केलेलं आहे. अतिउताराच्या भागात ज्या ठिकाणी पाणी पोहोचवणे कठीण जातं त्यावेळेस ज्यावेळेस झाडं मोठी झाली 3 वर्षानंतर जेव्हा 5 वर्षाची होतील किंवा पुढे ह्या पाण्याचा वापर आपण फवारणी करता सुद्धा करता येईल किंवा खालनं आपल्याला पाणी वरती न्यायची गरज नाही. आणि झाडाची जी सिंचनाची आवश्यकता आहे ती संपलेली असल्यामुळं आपण पुढे या पाण्याचा वापर फवारणीसाठी किंवा इतर कामाकरता देखील आपल्याला हे पाणी वापरता येतं. ह्या जलकुंडामुळे कसं सुरुवातीच्या नवीन लागवडीत जी मरतुकीचं प्रमाण असतं ते कमी करण्यास याचा फार मोठा वाटा आहे किंवा आपण ते पाणी उपलब्ध झाल्यामुळं झाडांची मर कमी होते. कोकणात तसेच बऱ्याच ठिकाणी डिसेंबर-जानेवारीपर्यंत नद्या नाल्यातून पाणी वाहत असतं. हे वाहून जाणारं पाणी वळण बंधाऱ्याद्वारे शेतात वळवलं तर त्या ठिकाणाच्या ओलिताच्या क्षेत्रात वाढ होते. अशा बंधाऱ्याचा खर्चही कमी असतो.
या वळण बंधाऱ्यातल्या पाण्यामुळे बागायती क्षेत्रातही वाढ होते. शेतकरी बंधूंनो, कोकण विभागामध्ये वळण बंधारा हा देखील एक अतिशय महत्त्वाचा उपचार आहे. जिथे आजूबाजूला आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी नद्या नाले आहेत, पण लगतला शेती किंवा लागवडीयोग्य जमीन नसल्यामुळं आपल्याला त्या पाण्याचा उपयोग करून घेता येत नाही. तर जेणेकरून नदीतलं जे डिसेंबर नंतरसुद्धा पाणी वाहत राहतं, त्या अशा नदी किंवा पर्यामध्ये आपण ते पाणी वळवून आपल्या शेतापर्यंत नेता येईल, असं पाटाने ते पाणी पोहोचवता येईल. जेणेकरून जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली येईल. त्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग आपण पिकांकरता, रब्बी पिकांकरता करून घेता येईल. भाजीपाला किंवा रब्बीमध्ये इतर जी काही लागवड आहे विविध पिकांची, त्या पिकांकरिता त्याचा चांगला उपयोग होतो. ज्यावेळेस आपल्याला पावसाळ्यात त्याची आवश्यकता नसते, त्यावेळेस जे वळवलेलं पाणी आहे त्या छोट्या बंधाऱ्यातनं किंवा पाटातनं ते बंद करून मुख्य प्रवाहातच ते पाणी आपण वाहतं ठेवायचं. रब्बी सीझन सुरू झाल्यावर किंवा सप्टेंबर नंतर जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या लागवडी करायच्या आहेत, सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान, त्यावेळेस आपण ते पाणी वळवून शेतापर्यंत पाटाद्वारे नेऊन त्या पाण्याचा उपयोग सिंचनाकरिता किंवा संरक्षित सिंचनाकरता करता येतो. जमिनीची धूप थांबवण्याबरोबर भूगर्भात जास्तीत जास्त पाणी मुरवण्याचे पाणलोट क्षेत्र विकासाच्या उपचार पद्धती आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात माहिती करून घ्यावी आणि याचा उपयोग आपल्या पीक उत्पादन वाढीसाठी करावा. शेतकरी बंधूंनो, आपण आताच जलकुंड, शेततळं, वळण बंधारा, कोकण विजय बंधारा याविषयी माहिती बघितली. या व्यतिरिक्त जर आपल्याला आणखी काही माहिती लागल्यास, तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास, आपण मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे अधिक माहितीकरिता संपर्क साधू शकता. आम्ही आपल्याला नेहमीच माहिती देण्याकरता तत्पर राहू. धन्यवाद. कोकणातील जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर पाणी व्यवस्थापन करणं अवघड जातं. म्हणून जमीन, पाणी आणि वनस्पती या नैसर्गिक साधन संपत्तीचं योग्य व्यवस्थापन करून पाण्याची सोय होईल आणि उत्पादन क्षमता वाढेल.